नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कसे आहात तुम्ही सगळे? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार। तर आज तुम्हाला नवीन जागा बघायला मिळणार आहे, व्हिडिओमध्ये नवीन घर बघायला मिळणार आहेत, नवीन माणसं बघायला मिळणार आहेत। 8 ते 10 दिवस अगोदर आम्ही उज्जैन, ओंकारेश्वर आणि इंदोर ही 3 दिवसाची ट्रिप आमची ठरलेली होती आणि तिकडे आम्ही जाऊन आलेलो होतो। आता पुन्हा आम्ही परत सगळ्या जणांनी एक गेट टुगेदर ठेवून भेटायचं ठरवलेलं होतं। तर त्या हिशोबाने आम्ही संडेच्या दिवशी संध्याकाळी हे गेट टुगेदर अरेंज इथे केलेलं होतं। जे म्हात्रे दादा आमच्यासोबत होते ना, त्यांचा इथे मोठा बंगला आहे, त्यांच्या घरी मोकळीशी जागा आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी आम्हाला सगळ्यांना बोलवलं। त्यासाठी तर व्हिडिओमध्ये मी त्यांचं आधी मनापासून आभार मानते की इतक्या जणांची अरेंजमेंट जी आहे ती त्यांच्या घरात झालेली होती। तर गेल्याच आम्ही सुरुवातीला ना हे असं काही जे मोनॅको बिस्किटचं जे थोडंफार स्नॅक्स आहे खाण्यासाठी, दुपारच्या वेळेला मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे, ते सगळ्यांसाठी इथे करून घेतलेलं होतं। कारण आता इथे स्वयंपाकाला अजून बराचसा वेळ लागणार होतं। नवीन स्वयंपाक आजपर्यंत आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम नॉनव्हेजची रेसिपी वगैरे दिसणार आहे। याआधी कारण आम्ही खात नसल्यामुळे कधीही ते बनत नाही माझ्या घरामध्ये, तर तुम्हाला दिसलेलं नाही। फर्स्ट टाईम तुम्हाला ती रेसिपी जी आहे ते दिसेल। तर इथे बराचसा स्वयंपाक वगैरेला अजून वेळ आहे, तोपर्यंत आम्ही ते थोडंफार खाऊन नाश्ता करून घेतलेला होता आणि त्यानंतर आता इथे स्वयंपाक होणार। त्यानंतर मग बरेचसे असे आम्ही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले होते, जेणेकरून सगळ्यांना आपण ट्रिप काढलेली होती 3 दिवसाची, त्यामध्ये काय काय एन्जॉय केला आणि यापुढेही ते ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणातले काही आठवणीतले जे काही क्षण आहेत ते इथे शेअर करणार आहेत। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून आम्ही 3 दिवसाच्या ट्रिपमध्ये काय काय एन्जॉय केलेला होता किंवा गेट टुगेदर आम्ही कसं एन्जॉय केलं, कशा पद्धतीने आम्ही सगळेजण इथे आपापली मतं मांडत आहेत, ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघायला मिळेल। तर आता इथे स्वयंपाकाची तयारी झालेली आहे। नॉनव्हेज तर मला बनवता येत नाही, पहिला मुद्दा हा आहे। व्हेजमधलं काही सांगितलं तरी करते, पण नॉनव्हेज माझ्या घरात कोणी खात नसल्यामुळे मला येतही नाही बनवता। आता इथे चिकन बनवायची तयारी चालू आहे। तर सुरुवातीला ना इथे मटणासाठी यांनी वाटणामध्ये कांदा वगैरे भाजून घेतलेला होता आणि सगळ्या लेडीजने मिळून म्हणजे मदत केलेली होती। तर लसूण सोलण्यापासून कोथिंबीर चिरेपर्यंत किंवा कांदा कट करण्यापासून किंवा अद्रक लसूण पेस्ट वगैरे बनवणं, खोबऱ्याची पेस्ट बनवणं, हे सगळ्या जणींनी मिळून मदत केलेली होती। आणि चिकनची जी भाजी होती ती जयवंती ताईंनी बनवलेली होती आणि टोंगडे दादांनी इथे पूर्णपणे मदत करायला काही कसरत सोडलेली नव्हती। त्यांनीही चिकन आणि यापुढे चुलीवरचं मटण दोन्ही ठिकाणी त्यांनीही पूर्ण व्यवस्थित स्वयंपाक होईपर्यंत त्यांनी पूर्णपणे मदत केलेली होती। तर आता इथे यांनी सुरुवातीला तेलामध्ये कांदा वगैरे परतवून झाल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, खोबऱ्याचं वाटण वगैरे असं काय काय, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर वगैरे, टोमॅटो, हे सगळं तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसलं ते टाकून त्यांनी तिथे चिकन बनवलेलं होतं। चिकन झाल्यानंतर मग इथे पुढे आपलं चुलीवरचं मटण, चिकन मी पूर्णपणे तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये। तर आता इथे मटणाचं चालू आहे प्रोसिजर। सेम वाटण वगैरे आहे, फक्त याच्यामध्ये ना कट करून घेतलेला कांदा घातलेला नाही आहे। चिकनमध्ये कांदा होता कट केलेला, याच्यात वाटण आहे पूर्णपणे। कांदा, खोबरं, अद्रक लसूण वगैरे याचं जसं आपण वाटण बनवतो सेम तेच वाटण आणि चांगलं व्यवस्थित असं इथे आधी सुरुवातीला वाटण सगळं तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याला तेल सुटेल चांगलं। अशा पद्धतीने इथे वाटण आता चुलीवरती परतवून घेतलेलं आहे। यांच्या इथे ना अरेंजमेंट खूप भारी होती, म्हणजे मागच्या साईडला मोकळी जागा असल्यामुळे ना इथे चूलसाठी त्यांनी असं जास्त लोकांचं काही त्यांना बनवायचं असलं ना, त्यांची फॅमिली खूप जास्त मोठी असल्यामुळे सगळा बंदोबस्त इथे होता। मागच्या साईडला मस्त चूल होती आणि चुलीवरचं जेवण तर खूप जास्त दिवसांनी बघितलं, पण खायला मात्र आमचं हे नव्हतं, आमच्यासाठी व्हेजचं दुसरं मागवलेलं होतं। वाटण चांगलं परतवून झाल्यानंतर याच्यात मग लाल तिखट घातलेलं आहे, धना पावडर, गरम मसाला, परत आपण जे काही मसाले ॲड करतो तेवढे घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे।
ऐका ना, ते जेव्हा ते बिस्किटावर टाकत होते ना कांदा लिंबू, तेव्हा ते कैरी वगैरे आली अजून आठवण येत होती त्यांना. काय आम्हाला तेच बोलली सगळ्यांनी इथेच राहा, इथूनच दुटीवर जा. अभी भाई अभी मिलेगा ही नहीं, अभी तो चाबी मिलेगा ही नहीं. काय झालं? जास्त बोलू नको बसू. ठीक आहे? नाही फॅमिली सोबत जावं लागेल 5 मिनिट आली नाही थोडंसं पाणी सुटू दे त्याला. लागलाय का? पाणी हे करायला त्याच्यात मीठ नाही टाकलं. हो हो हलवून थोडं सुकं करून घ्या का नंतर काय टाकू काय जरा सांगा तुम्ही. तुम्हाला रस्सा किती प्यायचे त्याच्यावर आहे. जास्त रस्सा नको. एकदम जास्त ना हलकं वाटतं ना. नाही तर हलकं नसेल वाटत तर पाणी अजून टाका. चिकन शिजतं, मटण नाही शिजत लगेच. हा टाका पाणी. आणि काय होते माहिती का, आपल्याला पाणी पाहिजे असं हात पाणी त्यात टाकून द्यायचं. बस बस आता तेवढा थांबा थांबा हा अजून थोडं बस अजून हे घ्या ना हळद घ्या. कसं वाटते तुम्ही नाही खात सॉरी. खातात त्यांना विचारा काय डब्याचं नाही बघा याचं नाव काय आहे? सुरमई. सुरमई घे याच्यात सगळं हे झालेलं आहे. बराच वेळ झाला ना म्हणून बोलली मी घेऊन टाकू आपण करायला. ना जरासा रवा हा मी घेते रवा. आणखी रवा लागणार. तर ही सुरमई आहे आणि ही ह्या सुजाता वहिनींनी घरूनच आणलेलं होतं. त्याला मसाला वगैरे लावून सगळं ते व्यवस्थित छान सुरुवातीला टोंगडेदादांनी मिक्स केलं तेव्हा तुम्ही बघितलंच असेल. आणि अशा पद्धतीने आता इथे तव्यावरती त्याला रव्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घातलेलं आहे किंवा कॉर्नफ्लॉवर घातलं तरीही चालतं. आणि थोडं आपलं बेसिक मसाले हळद, लाल तिखट वगैरे आणि नमक सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून त्याला कोटिंग करून घेतलेली आहे. आणि तेलामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित छान सुरमई जी आहे ती त्यांनी शॅलो फ्राय केलेली आहे. आणि वरून त्याच्यावरती लसूण घातलेला आहे नॉर्मल ठेचून घेतलेला. ना मच्छी आणि मच्छी आणि उतरता जागा आहे का तिकडे? झालं ते बाहेरच न्या, बाहेर न्या. आतमध्ये पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आता इथे मनोरंजनाचा कार्यक्रम चालू झालेला होता. आता सगळेजण इथे बाहेर आलेले होते आणि मस्त छान इथे डान्स वगैरे मुलींनी केला. परत ज्याला कोणाला गाणं म्हणायचं असेल तर त्यांनी गाणं गायला सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने 2-2 शब्द बोलून आपलं मनोगत व्यक्त केलेलं होतं. आता इथे मुलींचा डान्स चालू आहे. या दोघी इतक्या छान मस्त डान्स करत होत्या ना. खूप गाण्यांवरती यांनी छान पैकी मस्त असा डान्स केला. दोघी बहिणी आहेत ह्या आणि मस्त छान डान्स करत होत्या दोघीही. सर्वांना माझा नमस्कार. मग मागच्या वर्षीचे म्हणजे आपल्या यांचे फोटो वगैरे शिंदे साहेब वगैरे यांचे थोडे फोटो परिचय नव्हता, पण थोडासा एक आयडिया आली मला की एवढं काही फार भाव करायचं कारण नाही, देखा जाएगा जे होईल तो होईल. पण असं काही नाही. मैंने कब तुझसे जमाने की खुशी मांगी है, एक हल्की सी मेरे लब ने हंसी मांगी है, एक हल्की
काकाने एकदम वातावरण गंभीर केलंय. तर आता वातावरण चैतन्य आणायचं काम आता महिला गटाकडून होणार आहे. तर असंच आपल्या पद्धतीने सगळेजण छान मस्त आपलं मनोगत व्यक्त करत होते. सगळेजण छान एन्जॉय करत होते. आणि ह्या दोघींचं जे गाणं आहे यांनी डान्स केलेला होता ते मी व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही, कारण व्हिडिओला कॉपीराईट वगैरे येऊ शकतं, म्हणून यांचा फक्त डान्स दाखवत आहे. लोकांना नमस्कार आणि सर्वांना प्रेमळ नमस्कार. माझी ओळख म्हणजे मी तुमच्यातलाच एक. माझी ओळख म्हणजे तुमच्यातलाच मी एक आहे. एवढी माझी ओळख भरपूर. अच्छा, 2 शब्द बोलतो, काही गाणं वगैरे म्हणणार नाहीये. बघा नंतर विचार आपला जो आजचा जो प्रोग्राम आपण ठेवलेला आहे यांचं ज्यांनी नियोजन केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद बोलतो. आणि या प्रोग्रामची जी सुरुवात राजेशकडनं झाली आणि आपण जे फिरायला गेलो होतो त्यामध्ये खूपच आनंद झाला. तुम्ही आम्हाला 4 दिवस झेललात. 4 दिवस भरपूर भरपूर धन्यवाद. आणि भगवान तुम्हाला असे झेलण्याची ताकद देतो. आणि दुसरं असं आहे की प्रत्येकाचं मला व्यक्ती स्वरूप सांगायचं होतं, पण आता जर मला नाही वाटत तेवढा वेळ आहे, कारण आपले मेंबर भरपूर आहे बोलण्यासाठी. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करतो. आणि पुढचं असंच फिनिक्स सारखं कुठेतरी अजून वर्षातून 2 वेळा तरी बघा, जवळच्या जवळ का होईना. खूप आनंद होतो. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. एक गाणं बघा 1 2 3 4 20 20 5 100 दीड तास बसता नाही येणार. आमच्या घरी आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. इंट्रोडक्शन करून द्या. हा, माझ्या भावाची मुलगी आणि मुलगा पुतणी मुलगी. तर हे म्हात्रे दादा आहेत, त्यांचंच हे घर आहे. त्यांनीही खूप छान मस्त असं गाणं बोललेलं होतं, जब कोई बात बिघड जाए, पण मी व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही कारण म्युझिक लावलेलं होतं आणि म्युझिकमुळे व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतं, त्यामुळे मला ते आवाज बंद करावा लागला. आमचं सर्वांचं झालं. आणि दुसरा संदीप जय विरू जय विरू जय विरू डान्स. इथे नवीन मेंबर पण आहेत, हवाई वहिनी आहेत आणि चिंतनकर वहिनी 2 नवीन आहेत. बाकी तर मागच्याच आठवड्यात आम्ही सहलीला गेलो, ओंकारेश्वर आणि महाकाल. खूप छान आहे यात्रा. खूप म्हणजे खूपच छान झाली. खूप आठवणी राहिल्या. तर आठवणी झाल्या म्हणजे फोटो पण आमच्या 1000च्या वर झाले. आणि आमचे फोटोग्राफर पण, त्यांना पण एकदा टाळ्या वाजवा सर्वांना. आमचे स्पेशल फोटोग्राफर होते हवाई. त्यांच्या ऍक्शन आणि ऍक्टिव्हिटी एवढी होती की समोरचे फोटो काढणारे ते सुद्धा ऍक्टिव्ह व्हायचे. त्यांना दिल्या टाळ्या वाजवल्या. आणि आजचं या आपल्या गेट टुगेदरचे कार्यक्रम आपण जे ठेवलं, आयोजित केलं, मागचं आपल्या सहलीचे काही अमाऊंट राहिली, तर त्या अमाऊंट मध्ये आमची ट्रिप झाली असती पुरुषांची, पण आम्ही ठरवलं की गेट टुगेदर करूया. आमचे काही अमाऊंट राहिली होती, थोडी राहिली, जास्ती नाही. लोक पण खातील पोट भर, मग आम्ही ते थोडेफार आमचे अमाऊंट पैसे टाकू. दया दाखवली आई, फक्त दुसरं काही नाही केलं. नाही ते तसं काही नाही. जेवण बनवतात तुम्ही काय ट्रेन मध्ये पण तुम्हाला काय घ्यावं असं वाटत होतं. आपला
ओंकारेश्वर आणि इंदोर. हा प्रवास खूप छान आणि मस्त झालेला आहे आणि खुश म्हणजे सगळेजण एकत्र ज्या वेळेस आपण जातो खूप छान मस्त वाटलेलं होतं. तर ज्यांनी ही ट्रिप आयोजित केलेली होती त्यांचं पण मी मनापासून आभार मानते. आणि मेहनत घेतली संदीप आणि अभिषेक. तर ज्यांनी हे सगळं ठरवलेलं होतं त्यांचं खरंच मी मनापासून आभार मानते. आणि इथून पुढे तुम्ही अशा नवीन नवीन ट्रिप काढत जा आणि आम्हाला लेडीज लोकांना सगळ्यांना सोबत घेऊन जा. बरोबर बोलल्या. म्हणजे आम्हाला तुमच्यासोबत एन्जॉय करता येईल पिकनिकचा. तर इथून पुढची जी काही ट्रिप आहे ती लवकर अरेंज करा, म्हणजे ठरवा कुठेतरी जायचं आहे किंवा नाही. ठीक आहे, आम्ही ठरवू. सगळ्यांनी मिळून ठरवलं तरी चांगलीच गोष्ट आहे. कुठे जायचं आहे किंवा कुठे नाही. तर छान झालेली होती पिकनिक आणि खूप मज्जाही आली. सगळेजण असेच सोबत राहून अशाच अजून अनेक ट्रिप आपण आयोजित करत राहू आणि असाच आनंद घेत राहू सगळेजण एकत्र येऊन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. लेडीज आल्या नाही किंवा त्यांना आणल्या नाही का माहित नाही. तुम्हाला पण आवडा खायचा आहे का? वो तो ठीक है यानी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. तेरी मेरी जीत तेरी जीत तेरी हार मेरी हार सुन ले मेरे यार. तेरा गम मेरा गम मेरी जान तेरी जान ऐसा अपना प्यार. जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे. जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे. सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. प्रणाली आहे आणि मी सगळ्यांचं स्वागत करते आजच्या कार्यक्रमात. आपण आजच्या धगधगीच्या जीवनात सगळ्यांपासून लांब जातो, मित्रांना विसरतो, मैत्रिणींना विसरतो किंवा आपण असं गेट टुगेदर जास्त करून करत नाही. तर तुमच्या माध्यमातून हे गेट टुगेदर झालंय. म्हात्रे काकांनी ही जागा उपलब्ध करून दिली आणि तुमच्यामुळे की आम्ही सुद्धा जे आहोत काकांचे मुलं मुली वगैरे जे ते आम्ही सगळे एकत्र भेटलो खूप दिवसानंतर, म्हणजे लहानपणानंतर. तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि हा कार्यक्रम आयोजन केला म्हणून थँक्यू. तर मी म्हणणार नाही की तुम्ही लहान आहात किंवा मोठे आहात. मी समजते तुम्ही 18-20 वर्षाचेच आहात. कारण तुम्ही एवढ्या मोठ्या ट्रिप्स करता, सगळे फिरता, उज्जैनला जाऊन आलात, गिरनार फिरून आलात, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी सांगेल की तुम्ही असंच फिरत राहा, कारण जेवढं आपण फिरतो तेवढं आपल्याला अनुभव मिळतो, शिकायला मिळतं, नवीन प्लेस एक्सप्लोअर करता येतात. आणि ही कला मी माझ्या पप्पांकडनं शिकली आहे. तर तुम्ही पण असंच फिरत राहा, आनंद जगत राहा आणि जेवढं जगता येईल तेवढं जगून जा. कारण माहिती नाही की नंतर काय होणार आहे, आपल्याला किती जगता येणार आहे, किती आनंद मिळणार आहे. आणि जर आजची आपण जीवनशैलीचं बघायला गेलो तर माहिती नाही की आजची जीवनशैली खूप बदलली आहे, सगळं कल्चर बदललाय. तर मी म्हणेन तुम्ही पण लहान मुलांसारखं आनंदाने बागडा फिरा आणि आम्हाला पण घेऊन जा. तुम्ही मला उज्जैनला घेऊन नाही गेलात. म्हणजे मला तुमच्याकडे सगळे किस्से ऐकायचे की तुम्ही उज्जैनला काय काय केलंय, ही तुमच्यासाठी पनिशमेंट आहे. आणि आता आपण सगळे मिळून, म्हणजे असं काय नाही की फक्त लेडीज खेळतील जेंट्स खेळतील, आपण लेडीज जेंट्स एकत्र संगीत खुर्ची खेळायचे. पण संगीत खुर्चीमध्ये एक ट्विस्ट आहे. जो आउट होईल ना संगीत खुर्चीमधून त्याला एक पनिशमेंट देणार किंवा एक टास्क देणार. तो तुम्हाला टास्क करायचा आहे, हो नाही बोलायचं नाही. ठीक आहे ना? चलो रेडी? चलो. तर असा हा कार्यक्रम खूप छान मस्त झाला. काहींनी हे लोक सगळ्यांना सोबत गिरनार परिक्रमा वगैरे, सोमनाथ, द्वारका सगळे ठिकाणी सोबत जात असतात. त्यामुळे तिथले काही किस्से बाकीच्यांनी सांगितले, काहींनी काय काय आपलं मनोगत व्यक्त केलं आणि
आणि शेवटी टोंगळे दादांनी खूप छान मस्त असं गाणं गायलं आणि त्यानंतर प्रणालीने तर खूप मस्त संदेश दिला सगळ्यांनी की आयुष्य भरभरून जगून घ्या, कुणाचं काय होणार आहे ते माहीत नाही. त्यानंतर मग सगळ्यांनी आम्ही मस्त छान असा इथे ग्रुप डान्स केला. सगळ्यांनी अगदी मन भरून इथे मज्जा केली आणि सगळे आजच्या धावपळीच्या जीवनातून इथे सगळ्यांनी आपला जो टाईम आहे तो दिला आणि सगळे इथे एकत्र उपस्थित झाले. त्यानंतर मग आता इथे झालेली आहे जेवणाची तयारी. जेवणासाठी तुम्ही बघू शकतात काय काय आहे. तर सगळं आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. हे जे आहे चुलीवरचं मटण तुम्ही बघू शकतात कसं आहे तर, आणि हे आहे चिकन. तर लेडीज लोकांनी मग पटपट सगळ्या जेंट्स लोकांना वाढून दिलं पुढे. आणि आता इथून पुढे कसा झालेला आहे स्वयंपाक ते आता पुढचे हे लोक तुम्हाला सांगतील. सुरमई फ्राय, मटन मसाला, चिकन मसाला आणि कांदा भात. तर चला तुम्हाला दाखवलं सगळ्यांनी आपापलं मत जे आहे ते सांगितलेलं आहे. छान झालेलं आहे जेवण, चिकन मटन वगैरे स्वयंपाक सगळा. तर बाकीच्यांनी जेवलं. त्यानंतर मग आमचं व्हेजचं होतं. आम्ही पनीरची भाजी वगैरे, दाल तडका हे सगळं काही मागवलेलं होतं. आणि त्यानंतर तांदळाच्या भाकरी होत्या. ह्या भाकरीही बाहेरून मागवलेल्या होत्या. तर हा सगळा कार्यक्रम म्हात्रे दादा आणि ताई त्यांच्या घरी अरेंज करून घेतलं त्यांनी. त्यासाठी त्यांचं मनापासून आभार. आणि ह्या जेंट्स लोकांनी आमचं जी काही ट्रिप होती 3 दिवसाची त्यातून काही थोडे पैसे शिल्लक होते तर आमच्या लेडीज लोकांचाही विचार करून छान मस्त कार्यक्रम ठेवला त्यांनी. त्यासाठी त्यांचंही आभार. आलेल्या सगळ्या मंडळींचा आभार. तर चला ताईंनो, मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली अशाच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघता. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी.